आज आपल्याला तयार करायचे आहेत नाचणीचे लाडू, पौष्टिक आणि हेल्दी. त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे इथे 1 वाटी भरून नाचणीचं पीठ, मखाना 1 वाटी, इथे 1 सुंठ घेतलेला आहे आणि काळे तीळ साधारण 1 चमचाभर घेतलेले आहेत, जवस, बदाम, काजू आणि 1 वाटी साजूक तूप. आणि इथे मी 2 तास खजूर भिजत टाकले होते. 7-8 खजूर आहेत, ते छान असे भिजून घेतलेले आहेत. आता बघू शकता किती छान मऊ झालेले आहेत. आणि आता ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. मिक्सरमध्ये मी हे सीडलेस आहे त्यामुळे मी मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे. छान असे मऊ झालेले आहेत. झाकण लावून त्याची पेस्ट तयार करून घेणार आहे. आता पॅन गरम व्हायला ठेवूया. त्यामध्ये आपण ही आधी मखाने भाजून घेऊया. छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत. 1-2-3 मिनिटं लागतात भाजायला. सारखं हलवत राहायचं आहे. ही बघा असे मखाने आपले भाजलेले आहेत. भाजून घेतल्यामुळे असा त्याचा चुरा पण पटकन होतो आणि आपण भाजल्यामुळे पदार्थ जास्त दिवस टिकतो. छान भाजलेले आहेत, काढून घेऊयात. आता यानंतर आपण जवस भाजून घेऊयात. पांढरे काळे तीळ हे 1-2-3 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. गॅस बारीकच ठेवायचा आहे, पटकन भाजल्या जातात. हे बघा हे भाजलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात. छान असे चटचट उडत आहेत, छान भाजलेले आहेत. पटकन आपण काढून घेऊयात. यानंतर आपल्याला घालायचं आहे साजूक तूप. लागेल तसं घालायचं आहे. यात घालणार आहोत आपण नाचणीचं पीठ. 5 मिनिटं छान असं भाजून घ्यायचं आहे, गुलाबी रंग होईपर्यंत. सारखं असं हलवत राहायचं आहे. पिठाचा रंग बदलेपर्यंत आपण छान खरपूस असं पीठ भाजून घ्यायचं आहे. 5 मिनिटं आपण हे भाजून घेऊयात. थोडं तूप घालूयात. पुन्हा मिक्स करून भाजायचं आहे. छान वास यायला लागलेला आहे. भाजल्यामुळे आपला पदार्थ छान व खमंग खुसखुशीत होतो व जास्त दिवस टिकतो. नाचणी ही आरोग्यासाठी खूप चांगली आहे. यात भरपूर कॅल्शियम, फायबर आहे, त्यामुळे नाचणीचे सेवन जरूर करावे. हे बघा असं पीठ आपलं भाजत आलेलं आहे. अजून 1-2-3 मिनिट आपण त्याला भाजून घेऊया. 5 मिनिटं झालेली आहे. पीठ आपलं खमंग असं भाजलेलं आहे. वास पण खूप छान येतोय. एकदम छान असं खमंग भाजलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. वास तर खूप छान येतोय. आपण पीठ ताटात काढून घेऊया. यानंतर आपण काजू, बदाम हलकेसे भाजून घेऊया, म्हणजे त्यातलं मॉइश्चरायझर निघून जाईल व छान अशी कुरकुरीत पावडर त्याची तयार होईल. बदाम आपले भाजून झालेले आहेत, काढून घेऊया.